एकरूप व्हायचंय म्हणल्यावर कसं एकरूप व्हायचं, एकरूपावर काय म्या बोलावं बाबा. पण काय त्या महात्म्याची कृपा. पाठीमागं बसलेले 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. माझ्या पाठीमागं जे आहेत 3 तर विश्वात 3 प्रकारचे माणसं आहेत. कोणी रजगुणी असेल, कोणी तमगुणी असेल, कोणी सत्वगुणी असेल. पण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध काय आहे आणि अशुद्ध काय आहे. आलो जळया वाटा खऱ्या खोट्याचा निवाडा. दोन्ही सारिके सारिके वरमजानी तो पारिके. 2 सारखे. मग काय कोणते सारखे. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी. दोहीशी समान मानून. पृथ्वीच्या पोटात हिरा आणि गारगोटी आहे. पण हिऱ्याची किंमत आणि गारगोटीची काय, त्याला पारखी लागतो ना. आणि ज्याने ही पारख केली, ज्याने ही गोष्ट घडवली, गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परिसमेंद्र बरी. अरे जिथं कोणी जात नाही, जिथं कोणी काही करत नाही, अशा ठिकाणी जाऊन परमार्थ केला. कीर्तन नाही केले, प्रवचन नाही केले आणि केलेशी राहिले नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप आहे ना. ज्या कीर्तनाने अंग हरिरूप होतं आणि ज्या कीर्तनामुळे हरिरूप रंग म्हणजे करा रे बापानं साधन. कुणाचे? हरीचे सांगितलं. मग हरीचं साधन केलं, पण आपल्याला काय मिळलंय. सकळ मंगळ निधी आणि विठोबाचे नाम आपल्याला मिळलंय साधन. आपल्याला वाटतं विठोबाचं आहे. अरे विठोबाचं साधन 100%. मी 99% म्हणत नाही. गहिनी निवृत्ती कृपा केली पूर्ण आणि कुळ ते पावन कृष्ण. विठोबाचं नाम, कृष्णाचं नाम, हरीचं नाम. आता हे तिन्हीतलं कोणचं काय करायचं. त्याच्यासाठी समदृष्टी होता समान श्री हरी. या महात्म्याची समदृष्टी झाली. कोणताही देव असो, देवाला सोडायचं सांगितलं नाही त्यांनी कोणत्याच. अजिबात नाही. बहुरूपी कोण कपडाला असायचं दादाचं. दादा मणके दादा म्हणजे संप्रदायातले गोरोबा आहेत बरं. कच्च्या पक्क्याची पारख करणारे होते ते. गोरोबा सारखा महात्मा तुमच्या आमच्या सहवासात राहिला, ते पाहिला पण ओळखला नाही. आणि ज्याने ओळखला, ओळखीला हरी साठविला पोटी आणि होता त्याच्या भेटी दुःख कैसे. पोटा येता हरपले पाप ज्ञान देव माय बाप. ज्ञानदेव कोणी? म्हणून संत माय बाप. तुम्ही संत माय बाप काय विपत्तीत केस. संत हे मायबाप आहे. संताला दोन्हीची पदवी आहे. आई होऊ शकतो तो आणि बाप सुद्धा होऊ शकतो. पण असा ज्याचा बाप झाला की ऐसा बाप व्हावा, त्यांचा वंश मुक्तीस जावा. येता हरपले पाप ज्ञानदेव माय बाप. मुळीच बाप होता ज्ञानी, त्याने आम्हाला लावले. मग आता सांगा, त्यांनी ध्यानाला लावलं, मग आपलं ध्यान आहे का? आणि ज्याचं ध्यान आहे
त्याला देव आणि तुम्ही तू वेगळा नाही, एकच आहे. दिसायला दोन पण असायला एक. पती पत्नी दोन पण मुलगा कोणाचा, आईचा का बापाचा. पती पत्नी दोन, दिसायला दोन पण असायला एक, यालाच बोध म्हणतात. वाचे सांगता येईना नाला अनुभव जाईना, साधू जाणे तेची गुण घ्या ओळखी करून. तिथं लक्षात आहे आणि ज्याचा लक्षात आहे ना तो लक्षू म्हणे. म्हणा लागली या छंद गोविंद 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 ती काया भेद नाही देवातया. देव आणि तू वेगळा नाहीस, देव आणि तू वेगळा नाहीस. अरे एवढं कीर्तन करीत होता नामदेव, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. कळला होता नामदेवाला देव कळला होता का? कधी कळला? काही आईसी दशा येईल माझ्या चित्त पांडुरंगात होत असे. कधी होईल असं मी त्याच्यामुळं काय फिरतो मी, किती फिरतोय. ऐसा मी आला चक्रकाल फिरे, सांभाळतो सारे लान तोरण. गैनीनाथ बुज सांगे निवृत्तीसी. मग गैनीनाथाला जे गुज, गैनीनाथाने जे गुज निवृत्तीला सांगितलं तेच गुरुदादाने तुम्हाला मला सांगितलंय आणि तीच गोष्ट तुम्हाला सांगितली. पण लोकांतात राहून एकांत साधला पाहिजे. चालता बोलता समाधीत त्याच्या भाग्या नाही अंत. बाई काय म्हणते? चालता बोलता समाधी आणि त्याच्या भाग्या मन गेले शून्य ध्यान ती उन्मनी चित्त नारायणी दृढ माझे. पण हे मन ना बघा ते काय म्हणते, मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकावरच ढोल. आणि किती हाक लाल तरी जात पिकावर. ओढाळ मन. अरे मन मुंडा बघ परमार्थ धोंडा. आधी मन घ्यावे हाती मग पुजावा गणपती. आधी काय घ्यायचंय? मन घ्यायचंय हातात. आणि मन हातात आलं ना बास, मन काय नाही. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. अरे उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देतो. जागृती स्वप्नी सुसुप्ती तिन्ही गेल्या उन्मनी मग पांडुरंग भेटतो. उन्मनी काय आहे? वाच्यात नाही बघा लक्षात. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. हरी बाकीचं सगळं मिळेल पण हरीची भेट नाही. आणि हरीची भेट जर करायची असल सद्गुरुनाईके पूर्ण कृपा केली. निर्वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा. दिसली प्रेम कळा ते ज्ञान कोणतं? ते ज्ञान कोणते? ते आहे निर्गुण. जात कशात? सगुणात आहे ते निर्गुण पण राहण्याचं ठिकाण सगुण आहे. सगुण चरित्रे पवन पवित्रे सादर वर्णावी. आणि संत संगे अंतरंगे नामच वदवावे. आणि एकदा नाम वदवायला सुरुवात झाली गेला कोठे होता कोठून आला. सहज व्यापिला हे नाही आहे साच भावे सगळं व्यापक. पण अभाविक लोक नाही कोठे कोठे नाही ऐसा नाही
अनुभवी देव सोयीचा आहे. परमात्मा आपला अनुभवाचा आहे का बोलाबोलीचा आहे? आणि कोणतीही गोष्ट अनुभवाने करावा है ना. आणि अनुभवाने जर तुम्ही ती गोष्ट केली तर तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला सुख मिळेल, तुम्हाला प्रेम मिळेल है ना. पण अनुभवाने जर गोष्ट जर केली तर निश्चित तुमचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. अनुभव नाही आणि म्हणे अण्णा तुम्ही पुढं काय करता? जातो येतो, तुम्हाला गाडी देतो म्हणे मी. कुठलाही प्रवास इकडे तिकडे तुम्ही फिरता, चालवायची अक्कल पाहिजे ना. चालवायची अक्कल पाहिजे तर त्या गाडीचा उपयोग आहे ना. जर समजा चालवायची अक्कल नाही, ड्रायव्हर बरोबर घेतला, त्याला द्यायला धन पाहिजे का नाही? ड्रायव्हरला माझं चालू भाऊ कसं पण त्या ड्रायव्हरला द्यायला नको काय? ड्रायव्हरला द्यायला पैसा नाही, चालवायची अक्कल नाही, गाडी घेतो. त्याला सांगितलंय म्हणते निर्जीव दगडाची काय करतो सेवा. आणि जी गाडी आता निर्जीव आहे, तुम्ही ज्या साधनाने तुमच्यापर्यंत येतं ते नव्या सांगितले अर्जुना तुला विज्ञानासहित आत्मज्ञान सांगतो. यांनी भिंत चालली काय? आज रेल्वे पळती, विमान पळतय, टू व्हीलर पळती, पळत नाही का? पण आपण म्हणतो गाडी पळती. गाडी पळती त्याला माणूस पळवतो. थोडा विचार करा. गाडी पळत नाही, तिला माणूस पळवतोय. तयार कोणी केली? माणसाने केली, विज्ञाने है ना. विज्ञाने का नाही, माणसाने तयार केली नाही ही. पण ही गाडी हलताना, गाडी डुलताना जीव होतो या बेजार. आणि या गाडीचा सद्गुरू ड्रायव्हर किंवा भगवंत ड्रायव्हर नाही. कोण होईल तो हरिविन. हरिविन सांगितलंय चाले हे शरीर कोणाचे असते ऐकणार आहे. आम्ही एकाच्या नादीला लोक अनेकाच्या. त्यामुळं मी सहज भाषेत बोलत असतो, बाईने हजारो गाणे शिकू द्या पण तिने टिंब जागेवर तिच्याच मालकाचं नाव घ्यायला पाहिजे. इतराचं नाव घेतलं ना तर तिला घरात ठेवणार नाही, समाजात तिची किंमत जाईल. टिंब जागेवर तिने तिच्याच मालकाचं नाव घ्यायला पाहिजे. आणि मग तुम्ही बी काय करायला पाहिजे? कानी जे फेरिले डोळा ते उगवले. काय सांगितलं तुम्हाला? सांगितलं ना. पण सांगितलंय ती गोष्ट लक्षात ठेवून त्याचं ध्यान करायचंय का? उगव कुणाचं करीत बसले? केली बीजाची लावणी आले चैतन्य उगवणी. अख्ख्या गावाला पाणी घालणारी माई, अख्ख्या गावाला पाणी पाजणारी. बरं पाणी पाजून वारकऱ्याला आलेलं, गावातून आलेलं वारकऱ्याला जीव घालणारी माई. 4 असो 2 असो आले की तिला मिळालेलं सगळं काय करायचं? वारकऱ्याला जीव घालायचं. कुणी चाललं पंढरपूरला की या भाऊ त्याला जीव घालायचं. पण एक वेळ अशी आली, भोसले महाराजांची दिंडी तिथून चालली. तिला कळालं उद्या दिंडी येणार आहे, पण घरात इतकं साहित्य नाही. स्वतःचा मुलगाच व्यापाराला देऊन टाक. दुकानदाराला सामान द्या म्हणे. सामान द्या. व्यापाऱ्याने सामान दिलं आणि सामान दिल्यानंतर सर्वांना जेवण घातल्यानंतर गावातल्या काही माणसांनी त्यांना सांगितलं, माईने असं केलं म्हणे. असं केलं. अरे ज्याचा स्टॅम्प केला होता, ज्याची पावती केली होती, ज्याचं सगळं केलं होतं त्या महाराज त्याच्याकडे गेले आणि परत तुझं किती बिल झालं म्हणून विचारलं आणि त्याचं बिल देऊन टाकलं. त्याचं बिल देऊन टाकलं. माईला वाटलं दुसऱ्या दिवशी एवढं मोठं केलंय की अजून का जायना म्हणून माई विचारायला गेली तर ते म्हणे आमचं बिल मिळालं. जेथून तुझी वृत्ती उडती आणि मावळती ये नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, बुद्धी दर्पणी ब्रह्म नवीची छाया. हे आत झाली या मात विश्वास सर्वा ठाई, मग ते
तुझ्या अनुभवास येईल आणि ज्याच्या अनुभवाला आला तो पुतळा आहे चैतन्याचा पुतळा प्रगटला भूतळा ज्ञानोबा माझा है ना साधकाचा मायबाप दर्शने हरिताप आणि सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालता चालता बोलता बोलता वाणीतून शब्द अपशब्द गेला असेल तर माफ करा. तुम्ही महेशाच्या मूर्ती मी अल्पमूर्ती बोलता बोलता कुठलं पाठांतर नाही कुठलं काय नाही परंतु कोळ्याची कीर्ती वाढली गणना लिहिले रामायण रामादी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर ते या पंढरीची घडे खळा पादर रोकडे कंठ दाटून या आला रामजयी कळला तिथं पुणेची लक्षणे सगळ्यात तुमची म्हणे. अशा गोष्टी पवार आणि ह्या गोष्टी या महात्म्याने सांगितल्या आणि त्यांनी सांगितलेलं जे आहे ते त्रिवार सत्य आहे. माझ्यावाने शब्द अपशब्द गेला असेल तर वाईटाचा प्रचार करू नका आणि चांगल्याचा विचार केल्याशिवाय राहू नका. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अल्पसेवा स्वाधीन करतो. युरोपाला कंडाक्टरने बेल दिली पुढं चालवणं उचित नाही कारण कुणाला पुढं उतरायचं असतं कोणाला पुढं उतरायचं असतं कोणाला चढ उतार ही गाडीमध्ये चालत असतो. त्याच्यामुळं हे कार्य संपलं असेल तर याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिका श्री पंढरीनाथ भगवान की जय. सगुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद अण्णा. त्यानंतर हरिभक्त मला एक गुरुवर्य